शहादा शहरामध्ये मोकाट गुरांचा उपद्रव वाढलेला आहे। खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, गांधी पुतळा ते तुमचं थेट शिवाजी महाराज पुतळा या एकदम वडीच्या रस्त्यावर भर मेन रस्त्यावर जे मोकाट गुरं फिरतायत त्याच्यावर कोणाच्या वचक आहे की नाही हे शहरातील नगरपालिकेला झालं तरी काय लक्ष द्यावं तयारच नाही आहे। म्हणजे भाजी मंडीमध्ये पासून थेट तुमच्या भर रस्त्यावर मोकाट गुरं कुठेही धावतात, कुठेही उड्या मारतात, फिरतात। एखादा मोठा अपघात झालाच तर त्याला जबाबदार कोण? म्हणजे मग नगरपालिका काय मोठा अपघात व्हायची काय वाट बघते का असा प्रश्न आहे। खरं म्हणजे पूर्वी शहरामध्ये कोणवाडे होते गुरांना कोंडण्यासाठी, ते कोणवाड्यांचे काय झालं काय माहीतच नाही। आता इथं इतके गुरं आहेत जवळजवळ ते 200-300 गुरं असतील प्रत्येक चौकामध्ये भर रस्त्यात एकदम जागा बघून ते बसले असतात। बिचारे पोलिसांची काय चूक, पोलीस असला होमगार्ड असला ते त्यांना मारू बी शकत नाही, कारण मारलं का गुन्हा होईल म्हणून ते त्याला घाबरतात बिचारे, म्हणून ते उठत त्याच्यावर उठत बी नाही। तर खूप मोठा गंभीर प्रश्न आहे या गुरांच्या। खरं म्हणजे स्टँड एरिया आणि शाळा हायस्कूल एकदम जवळचे अंतर आहे, कारण स्टँडवरनं त्यांना हायस्कूलला जावं लागतं। विद्यार्थी शिकणारे विद्यार्थी आहेत, लहान लहान विद्यार्थी आहेत, जर काय घटना घडली त्याला जबाबदार कोण? तर शहरातील सजग नागरिकांनी याच्यावर खंबीर आवाज उठवला पाहिजे। आणि खरं म्हणजे शहरातील जी नगरपालिका आहे त्या नगरपालिकेने याच्याकडे म्हणजे बारीक लक्ष दिलं पाहिजे, कारण नेहमी काहीतरी तरतूद म्हणजे काहीतरी त्याच्यावर काहीतरी ॲक्शन होते, नंतर ती डायरेक्ट बसच्यात घेऊन चालली जाते। याच्यावर काहीतरी त्यांनी ॲक्शन घेतली पाहिजे। एक सुजाण नागरिक म्हणून आमचे एक शहादाकर म्हणून आमची विनंती आहे